2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला अखेरची संधी 25 एप्रिलपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश। गडचिरोलीमध्ये ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी 90 जवान तैनात, 4 जूनपर्यंत करणार सुरक्षा। चिपळूणमधील गावांमध्ये पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर, 10,000 मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार। धाराशिव जिल्ह्यामध्ये उमेदवार अर्जांची छाननी, 37 पैकी 2 उमेदवार अर्ज बाद, तर 22 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। पालिकेचं घनकचरा व्यवस्थापन खात्यातील 5,000 कर्मचारी निवडणुकांच्या कामात, कचरा संकलनासाठी अपुरं मनुष्यबळ। मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, मुंबईच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट, जलसाठा 22.61%। मुंबईकरांना उन्हापासून मिळणार काही अंशी दिलासा, तापमान 40 वरून 34 अंशावर आल्यानं दिलासा। एपीएमसी फळ बाजारात आंब्याची आवक वाढली, दिवसाला 1 लाखांहून अधिक पेट्यांची आवक। कडाक्याच्या उन्हात कलिंगडही महागलं, आवक घटल्यानं कलिंगडच्या किमतीत वाढ। स्वच्छ मुंबई मोहिमेअंतर्गत 150 टन डेब्रीज हटवलं, तर मुंबईतील 384 किलोमीटरचे रस्ते झाले स्वच्छ। झाडांवरील रोषणाई 7 दिवसांमध्ये हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयांना आदेश। बदलापूरकरांना लोडशेडिंग पासून दिलासा, 1 मे पासून 50 ईव्हीएम क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर होणार कार्यान्वित। मुंबई पुणे महामार्गावर कारचा भीषण अपघात, कारमधील पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू। गॅस सिलेंडरनं भरलेल्या ट्रकला भीषण आग, सिलेंडरच्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला। मुंबई पुणे महामार्गावर बर्निंग बसचा थरार, आगीमध्ये बस जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही। कोकण रेल्वेवर मंगळवारी 2.5 तास मेगा ब्लॉक, 3 गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल। पनवेलमधील 5 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष, 24 उपकेंद्रांवर जनजागृती।